नमस्कार. शिऱ्यामध्ये गाठी होतात तर याप्रमाणे रेसिपी करा, नक्की परफेक्ट असा शिरा तयार होईल. त्यासाठी 4 चमचे तूप, 1 कप गव्हाचं पीठ घेते. गॅसच्या एकदम लो हीटवर हे छान भाजून घ्यायचं. थोडंसं तूप कमी वाटतंय म्हणून अजून 4 चमचे घेते. टोटल अर्धा कप तूप लागतंय, म्हणजे परफेक्ट चवीचा शिरा तयार होतो. हे भाजत असताना एकदम गॅसची हीट लो ठेवायची आणि सतत ढवळत राहायचं. त्याच्यामुळे शिरा एकदम खमंग असा तयार होतो आणि शिऱ्यामध्ये गाठी देखील होत नाहीत. नक्की करून बघा. चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मस्त मजेदार व्हिडिओ होणार आहे. याप्रमाणे सतत ढवळत हे पीठ भाजून घेऊयात, एकदम गॅसच्या लो हीटवर. हीच ट्रिक आहे शिरा एकदम परफेक्ट होण्यासाठी. 10 ते 12 मिनटं लागतात हे पीठ भाजून तयार होण्यासाठी. 1 कप, याच्यामध्ये क्वांटिटी जास्त ठेवली तर 1-2 मिनटं अजून वाढू शकतात. हे पहा, इथं कलर आपला चेंज झालेला आहे. साईडला मी गरम पाणी ठेवलं आहे, 3 कप पाणी आहे. तुम्ही या पाण्याऐवजी दूधही वापरू शकता. पूर्ण घेतलं आहे 3 कप. आता छान शिजू द्यायचं, मस्त ढवळून घ्यायचं आधी. नंतर यामध्ये याच्यावर कवर ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे अप्रतिम शिरा आपला तयार होतो. नक्की करून बघा. आता इथं थोडंसं झाकण ठेवून 5 मिनटं आपण शिजवून घेऊयात गॅसच्या लो हीटवर. याच्यामध्ये थोडेसे इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करूया 5 मिनटानंतर. पाच मिनटं झालेली आहेत. आता इथे आपण चिमूटभर मीठ, वेलची पूड किंवा अख्खी वेलची, मी इथं अख्खी वेलची घातले 7 ते 8 सोलून, आणि 1 चमचा तूप. त्याच्यामुळे एकदम अशी मस्त परफेक्ट रेसिपी तयार होते. वेलचीचा स्वाद सगळ्या शिऱ्यामध्ये परफेक्ट उतरतो. नक्की करून बघा ही पद्धत. इथं हा आपला शिरा तयार आहे. थोडासा थंड झाल्यावर